अनेक माणसं अशी असतात, की जी तुमच्या लाईफमध्ये येतात आणि तुमच्या लाईफला एनरिच करतात. आणि त्या माणसांच्या सोबत गप्पा मारताना अनेकदा आपल्याला असं जाणवतं, की या गप्पांमधनं बाकीच्याही माझ्यासारख्या छोट्याशा गावातनं आलेल्या विद्यार्थ्यांचा, माणसांचा फायदा होऊ शकतो. आज माझ्यासोबत डॉक्टर दिलीप घारे सर आहेत, जे सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेत. खूप साऱ्या मालिकांमध्ये, नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये आपण त्यांना बघितलेलं आहे. हे विद्यार्थ्यांसाठीचे टीचर कधीच नव्हते. हे विद्यार्थ्यांचे मास्तर आहेत, हे विद्यार्थ्यांचे गुरु आहेत. हे फादर फिगर आहे. मी एक पाऊल पुढे टाकून असं म्हणेल, की अनेक गोष्टी ज्या आमच्या वडिलांना माहिती नसतात, त्या आम्ही आमच्या मास्तरला सांगितलेल्या आहेत. डॉक्टर दिलीप घारे सर आज माझ्यासोबत आहेत. गप्पांमध्ये खूप मजा येणार आहे, कारण हा इतिहास आहे, हा सागा आहे, ही गाथा आहे आणि याच्या कुठल्या कुठल्या पानांमध्ये काय काय दडून बसलेलं आहे, काहीच सांगता येत नाही. सरांना प्रश्न नमस्कार. सर. प्रश्न वगैरे असे काही मला वेगळे विचारायचे नाहीये. डॉक्टर दिलीप घारे सर आंबेजोगाईवरनं आले. आंबेजोगाईला त्यांनी BSc केलं, मग इथे MSc केलं, PhD केलं. या दरम्यान नाटक कुठे घुसलं? नाटक मुळात कसं असतं, एखादं माणसाच्या आत एखादा रोग असतो आयुष्यभर दडलेला कुठल्या तरी व्हायरस स्वरूपामध्ये, तसं नाटक इनहेरंटच होतं माझ्यामध्ये. ते फक्त बाहेर कधी आला हा प्रॉब्लेम. त्याचं कारण असं आहे की माझं मूळ गाव अंबाजोगाई. करेक्ट. ऍक्च्युअली माझं मूळ गाव केंदळी आहे, जालना जिल्ह्यामधलं, पण माझं पूर्ण बालपण हे अंबाजोगाईला गेलं. आणि हे जो प्रश्न तू आता विचारला त्याचं उत्तर असं आहे की माझ्या घरातच मुळात सगळेजण मेजॉरिटी लोक कलावंत होते. अरे वा. त्याच्यामध्ये माझ्या वडिलांना खूप सुंदर बासरी वाजवता येते. माझे आजोबा जे होते ते तबला वाजवायचे छान. आणि माझे चुलते होते एक माधवराव घारे म्हणून, तर त्यांचं भजनी मंडळ जे संध्याकाळी गेट टुगेदर व्हायचं त्याच्यामध्ये ते हार्मोनियम अत्यंत सुंदर वाजवायचे. सूर, ताल, लय Exactly. सगळे एकत्रच होते. हे सगळं वातावरण तिथं होतं. तिथनं मी 5-7 वर्षाचं माझं टेन्युअर जे केंदळीचं आहे त्याच्यामध्ये मी माझ्या वडिलांच्या घरांकडनं हे गोष्टी घेतल्या. त्याच्यानंतर मला आईने माझ्या आजोळी नेलं आणि अंबाजोगाईला वारकरी संप्रदायाचं आमचं घर असल्यामुळं आमच्या घरी पालख्या दरवेळी आषाढीला जात असताना आमच्या घरी मुक्कामाला असायच्या. अच्छा. आणि आमच्या मातोश्री जरा भाविक असल्यामुळं त्यांच्याकडे ते सगळे कीर्तनकार घरात आले, मुक्कामाला तिथं असायचे आणि रात्रभर भजन चालायचं. तर त्याचा एक इम्पॅक्ट माझ्यावर आहे. त्यामुळं गाणं मला म्हणजे संगीत किंवा सूर किंवा लय ताल हे तिकडनं वडिलांकडनं मिळालं आणि आईकडं त्याची पुन्हा नरिशमेंट झाली. नंबर 1. नंबर 2, अंबाजोगाईला मी जिथं राहत होतो तिथून मी माझ्या मित्रांकडे जायचो. अच्छा. तर मित्र गावाकडे जवळपास टीचर कॉलनीमध्ये 2-3 किलोमीटर असायचे. पण माझा सकाळचा दररोजचा कार्यक्रम घरून आईकडे एकदा एंटरटेन केला आईला आणि तिथनं एकदा निघालो की रस्त्यातनं 2 किलोमीटर मी मित्रांना भेटायला जायचो. आणि तिथं सुधीर वैद्य, प्रकाश प्रयाग ही सगळी मंडळी तिकडे राहायची. तिकडे जात असताना मला माझ्या गल्लीतनं बाहेर पडलं की अर्ध्या किलोमीटरच्या नंतर देशपांडे गल्ली सुरू व्हायची आणि देवघर जे संगीताचं माहेरघर समजलं जातं. मुकदम फॅमिली, आपले राम मुकदम, दत्ता मुकदम, ललिता मुकदम, टेकूरकरांच्या सुकन्या. आणि तिथं सकाळी 7:30-8लाच क्लासिकलचे क्लासेस वगैरे असायचे. तर मला जाताना ते सूर सतत कानावर पडायचे. वा. शंकर पांडेंचा तबला आणि ते सूर, या सगळ्या गोष्टी डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणजे वडिलांच्या घरून किंवा आजोबाकडनं जे मला संचित मिळालं, आई वारकरी संप्रदायाच्या असल्यामुळे तिकडनं भजन कीर्तन त्याचे संस्कार आणि जाताना सतत संगीत कानावर पडत गेलं. आणि मित्रमंडळी जी आणि अंबाजोगाई एक तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक माहेरघर असल्यामुळं तिथं हे माहोलच आहे संगीताचा. म्हणजे खूप मोठमोठे गायक अंबाजोगाईत निर्माण झालेले आणि खूप मोठमोठी माणसं अंबाजोगाईत आलेली. तर त्या सगळ्यांचं मला असं वाटतं की त्या पर्यावरणामध्ये हे सगळे या लोकांची जी पुण्याई आहे, यांचं जे संचित आहे, ज्यांची तपश्चर्या आहे ती हवेमध्ये आहे त्या अंबाजोगाईच्या, ती हळूहळू माझ्या अंगाला लागत गेली असावी आणि त्यातनं मी कलेकडे ओढला गेलो. ही माझी अंबाजोगाईची पार्श्वभूमी. कला घरूनही आली
आणि अंबाजोगाईच्या परिसरानं, त्या पर्यावरणानं ती अजून समृद्ध केली माझी. क्या बात. मग अंबेजोगाईला असताना काही नाटकं वगैरे अशी केली होती? अंबाजोगाईचा जो प्रवास आहे, मी आता सांगितल्याप्रमाणे मॅट्रिक पर्यंत मी गाण्याशी जास्त संबंधित होतो. ओके. त्याचं कारण मेळ्यांचं प्रस्ताव अंबाजोगाईला खूप होतं. अंबाजोगाईला नगरसंघ मेळा, त्याच्यानंतर मग कलोपासक मेळा, आणि ह्या मेळ्यांच्या कॉम्पिटिशन्स व्हायच्या. आणि त्यावेळी नगरसंघ मेळा फार फॉर्ममध्ये होता. तर आमच्या गल्लीमध्ये दगडू लोमटे जे आहेत आताचे, त्यांचे वडील खूप शौकीन होते. अच्छा. तर त्यांना असं नेहमी वाटायचं रुखरुख की पलीकडच्या 2 कॉलनीमध्ये इतके सुंदर सुंदर मेळे कार्यक्रम होतात, आपल्या गल्ली सगळे वृक्षच लोक आहेत, कोणी काही भाग घेत नाही, काही नाही. तर ते दिलीप, आपण काहीतरी करू म्हणे. तर ते मला, त्यांनी आपली 4-5 पोरं गोळा केली, मला त्या मेळ्यात घेतलं. आणि त्या मेळ्यांमध्ये मग पहिल्यांदा त्या गल्लीत तो मेळा सुरू झाला. आम्ही सुरू केला, दगडूच्या वडिलांनी आणि आम्ही. आणि मग त्या मेळ्याला हळूहळू थोडा आकार येत गेला आणि मेळ्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये बक्षीस मिळालं मला. अरे वा. मेळ्याच्या कॉम्पिटिशन त्यावेळी बीड जिल्हा अंतर्गत मेळे व्हायचे. बरं. म्हणजे अंबाजोगाईतले 4-5 मेळे, बीड, माजलगाव, जिथं जिथं कल्चरल वातावरण आहे तिथली मेळे यायचे. आणि त्यातनं मी हळूहळू माझा पिंड पोचत गेला. मला गाण्याची ओढ लागली आणि ती मॅट्रिक पर्यंत चालली, 9वी पर्यंत. आणि 9वीला मग परंपरेप्रमाणे अभ्यासाकडे बघा आता, हे ओढ सुरू झाली. आणि मग मी गाणं त्या, आणि वय असं होतं की मेळ्यामध्ये नाचायचं जे वय आहे ते आणि वयात येण्याचं वय, त्या वयात येण्याच्या वयाने गाणं बंद केलं की नाही, आता शिक्षण आणि अभ्यास बघा. मग मी अभ्यासाकडे वळलो आणि 10वी, 11वी, 12वी मी फक्त अभ्यासच केला. मग मी गाण्याकडे ओढला गेलो नाही. आणि नंतर मी ज्यावेळी महाविद्यालयात प्रवेश घेतला, महाविद्यालयामध्ये वेगळं पर्यावरण माझ्या समोर उभं राहिलं. मग आता गाण्याचा संबंध मागं बॅकड्रॉपला जरी गाणं राहिलेलं असलं तरी फोकसला आपल्या योगेश्वरीमध्ये केशव देशपांडे हे लातूरहून जॉईन झाले होते. केशव देशपांडे लॅब असिस्टंट होते आमच्याकडे बॉटनीला, वनस्पतीशास्त्रात. मग ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला कधी गेले? नंतर गेले. अच्छा, ओके. त्यांना मग कॉलेजने पाठवलं 2-3 वर्ष. तर ते त्यांचा संपर्क आला. त्यांना भयंकर नाटकाची आवड होती, कारण त्यांचा पिंड लातूरच्या गोवंडे, पुरोहित, श्रीराम गोजमगुंडे, विभाकर मिरजकर या कंपोमधनं ते आले होते. त्यामुळे त्यांनी अंबाजोगाईला ठरवलं की आता इथं आपण ग्रुप स्थापन करायचा आणि पोरं उभी करायची. आणि त्याच वेळी नेमकं युवक महोत्सव वगैरे सुरू झाल्यामुळं मला केशव देशपांडे म्हणाले की आपली पोरं कोण कोण इंटरेस्टेड आहेत. आणि आम्ही बरोबर लोहचुंबकासारखं या माणसाला नाटकाचा नाद आहे म्हणले की ज्याचा आवड आहे ते सगळी त्यांच्या होती जमायला सुरुवात झाली, केशव देशपांडे. आणि मग केशव देशपांडेंनी ह्याच्यात युवक महोत्सवामध्ये एकांकिका बसवली, थीप पोलीस नावाची. आणि थीप पोलीस एकांकिकेला पहिलं प्राइज मिळालं आणि त्याच्यात मला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला युथ फेस्टिवलला. आणि त्यावेळी डिस्ट्रिक्ट लेव्हलवर होतं, बीड डिस्ट्रिक्ट मधला त्यातला बेस्ट ऍक्टर तिथं मिळालं. त्याच्यानंतर मग मी 2 वर्ष होतो अंबाजोगाईला. युवक महोत्सव संपला, फर्स्ट इयरला भाग घेतला. सेकंड इयर, थर्ड इयरला मग राज्य आणि कामगारला एंट्री द्यायला सुरुवात केली आम्ही. केशव देशपांडे म्हणाले आपण योगेश्वरी नाट्य मंडळ स्थापन करू. आणि त्यांनी मग प्रकाश प्रयाग, सुधीर वैद्य, अजून काही आणि ज्युनियर पोरं जी आमच्या नंतर जॉईन व्हायला लागली होती, संजय सुगावकर, प्रशांत आणि अजून 2-3 मुलं होती चांगली ऍक्टिव्ह, ती पोरं तालमीला येऊन बसायची. मग या पोरांना नाद लागला. मग आम्ही राज्याला, मला एकदा कॉलेजच्या गॅदरिंगला मीही एक जटायू केलं. अच्छा. त्याच्यानंतर मग सूर राहू दे केलं. त्याच्यानंतर सारे प्रवासी तिमिराचे नावाचं अनिल सोनारांचं नाटक केलं. हे 3 केल्यानंतर थर्ड इयर नंतर मी विद्यापीठात आलो, MSc ला. BSc झालं, MSc ला आलो. अंबाजोगाईचा संपर्क तुटला नंतर, म्हणजे कल्चरली. मग मी औरंगाबादला आल्यानंतर मी MSc ला भाग घेतला आणि MSc ला अभ्यास पहिल्या वर्षी केला. आणि MSc च्या शेवटच्या वर्षाला असताना विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग कमलाकर सोनटक्के आले होते. आता मी तर MSc ला भाग घेतल्यामुळं मला डायरेक्टली स्टुडंट होणं शक्य नव्हतं. तर मी म्हटलं सर मी येऊन बसत जाऊ का तालमेला? तर ते म्हणाले यू आर मोस्ट वेलकम, या. त्यावेळी ग्रंथालयात होता विभाग, इकडं नव्हता. आणि त्याच्यानंतर मग त्या कंझ्युमर स्टोअर विद्यापीठाच्या गेट जवळ आहे, तिकडे आल्यानंतर आताचा नवीन विभाग. या सगळ्या गप्पा ज्या चाललेल्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नंतर नाट्यशास्त्र विभाग पहिल्यांदा या देशात सुरू झाला त्याच्याबद्दलच्या गप्पा आहेत. आणि कमलाकर सोनटक्के सर हे त्याचे प्रमुख होते. येस. तर सोनटक्के सरांच्या हाताखाली मला सगळ्यात महत्वाचं ट्रान्झिशन जे आहे माझं, म्हणजे मेळ्यातनं माझा पिंड पोचला गेला. केशव देशपांडेच्या हाताखाली मी हौशी आणि
रंगभूमीबद्दल किंवा नाटकाबद्दल प्रेम अफेक्शन निर्माण झालं आणि त्यातलं तंत्र आणि मंत्र या गोष्टी मी सोनटक्क्यांकडे शिकलो. त्याने ही खोल गोष्ट ही यातलं ग्लॅमर सोडून ग्रामर नावाचा एक भाग आहे नाटकामध्ये, जो मी सोनटक्क्यांकडनं तो सिरियसली घ्यायला सुरुवात केली. आणि मग मी यांच्या सान्निध्यामध्ये त्या काळामध्ये मला त्र्यंबक महाजन हा महत्वाचा माणूस भेटला, ज्यांनी मला कलेमधला ठहराव नावाची गोष्ट मी महाजनांकडनं शिकलो. वा. की ही खूप वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला जे वाटतं ते एक्साइटमेंटनी करणं किंवा लाऊडली करणं हे तरुण वयामध्ये तुम्हाला फॅसिनेशन असतं. रंगमंचावर माझ्याकडे लक्ष लोकांचं आकृष्ट झालं पाहिजे म्हणून माणूस लाऊड ऍक्टिंग करतो. ठहराव नावाचा प्रकार फार उशिरा येतो माणसाच्या आयुष्यात, पण मला तेवढा वेळ नाही द्यावा लागला, कारण माझ्या अवतीभोवती खूप छान छान माणसं मला मिळत गेली. सोनटक्क्यांमुळे मी तंत्रमंत्र शिकलो, ग्रामर शिकलो आणि अभिनयातला ठहराव किंवा भाषेचं सौंदर्य, पिचवर कसं काम केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मी महाजन सरांकडून शिकलो. कारण महाजन सरांनी खूप प्रेम दिलं आणि खूपच अफेक्शनेट माझ्याबरोबर होते ते. ही 2-3 माणसं याच्यामुळे मी सहवासात रमायला लागलो. सोनटक्क्यांकडे मला 2-3 अजून महत्वाच्या गोष्टी अशा मिळाल्या आणि खूपच गंभीरपणे मी नाटकाकडे बघायला सुरुवात केली. सेकंड पार्ट झाला माझा MSc चा. मी PhD करायला लागलो आणि PhD करायला लागल्यानंतर त्यावेळी 2 डिग्री ऍट अ टाइम घेता येत नाहीत म्हणून मला MSc वेळी करता आलं नाही. पण मी PhD वेळी मी म्हटलं सर मला, ते म्हणाले तू डिग्री करू नको, तू PCC कर. PCC इज सर्टिफिकेट कोर्स. तो त्या काळात रन व्हायचा, आता तो नाहीये मला वाटतं. PCC आणि डिप्लोमा होते त्यावेळी, तर मग मी PCC केला आणि डिप्लोमा केला. आणि मग त्या काळामध्ये जी 4-5 नाटकं होती हे लोक करत होते. अंधेरनगरी चौपट राजा, जसमा ओढण, तुघलकच्या काय तालमी. आणि सोनटक्के सरांनी या सगळ्या नाटकात मी डिपार्टमेंटचा नसताना माझ्या नशिबात काही गोष्टी लिहिलेल्या होत्या. मी तिकडे ओढला गेलो. त्याचा किस्सा तुम्हाला सांगायला आवडेल मला. या दोन्ही नाटकांच्या बाबतीत कंजूस नावाचं नाटक होतं. कंजूस नाटकामध्ये एक मुसलमानाचा खूप सुंदर पोरगा ऍक्टिंग करायचा, काझी नावाचा पोरगा होता. त्याच्या तालमी खूप झाल्या आणि खूप मोठ्या लेवलवर तो शो होणार होता. आणि अचानक तो पोरगा आजारी पडला का काहीतरी काम निघाला आणि तो आउट झाला त्यातनं, आणि तो मेन रोल होता. हो. आणि मी दररोज तालमीला काहीही संबंध नाही, मी भिंतीला टेकून मी फक्त तालमी बघायचो. तर सर म्हणाले की हे एवढा मोठा प्रयोग आहे, काय करावं आता, कॅन्सल करायचा प्रयोग. तर यशवंत म्हणाला सर दिलीप करेल ना. यशवंत म्हणजे यशवंत देशमुख सर, ज्यांच्यासोबत नंतर घट्ट मैत्री झाली आणि गाजराची पुंगी नावाचं देशातलं पहिलं 2च पात्रांचं नाटक निर्माण झालं. करेक्ट. तर यशवंत हा मिळाला मला, ही नाट्यशास्त्र विभागाची देणगी आहे. खूप चांगला दोस्त, 50 वर्षाची मैत्री आहे माझी यशवंतची. तर तिथं मग त्यांनी सांगितलं दिलीप करेल. ते हे सर म्हणाले की अरे पण याचं पाठांतर, नाटकाचे मुवमेंट, बाकीच्या सगळ्या गोष्टी, ते म्हणाले याचं पाठ आहे सगळं. आणि नाटकाला बसलं की मला सगळी नाटकं पाठ असायची. आणि मग मुवमेंट फक्त तो म्हणाला मी करून घेईन, काय प्रॉब्लेम नाही, 2 दिवसात मी करून घेतो त्याच्याकडे. ते करून घेतलं. अप्रतिम प्रयोग झाला. अंधयुगच्या वेळी सुद्धा हाच किस्सा घडला. इंगळे नावाचे जे गृहस्थ होते त्यांना हे हँडिकॅप जे लोक आहेत त्यांच्या वसतिगृहामध्ये इन्चार्ज म्हणून उल्हासनगरला अचानक डेप्युटेशन मिळालं. आणि 4च दिवस आणि औद्योगिक महामंडळाचा प्रयोग, अत्यंत महत्वाचा प्रयोग मराठवाडा सांस्कृतिकला. आणि विदुराचा रोल, मेन रोल, लीड रोल लक्ष्मण देशपांडे, डॉक्टर चंद्रकांत शिरोळे, तुमचे कुमार देशमुख, आलोक चौधरी, रुस्तुम अचल खान, ही जी नाट्यशास्त्र विभागाची दिग्गज मंडळी, दिगंबर गोसावी, नाना पाठक, सगळी मंडळी त्या नाटकात होती. आणि अचानक 5 दिवस आधी तो असं म्हणाला की मला जाणं भाग आहे सर, मला ऑर्डर आली आहे, आणि तो निघून गेला. आणि सोनटक्के सरांनी त्यावेळी सरांचं ते शो ऑफ जो होता, त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाहून आल्यानंतर सगळ्या औरंगाबादच्या VIP लोकांना त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं की हा प्रयोग. आणि तिकडून ताजे ताजे तसे म्हणजे काय म्हणतात त्याला, ताऊन सुलाखून आले होते आणि काहीतरी करून दाखवायची मराठवाड्यामध्ये त्यांची जिद्द होती. त्यामुळे हे नवीन सगळं प्रकार, हे सगळं त्यांनी इथलं टॅलेंट सगळं गोळा करून ते एक मोठ्या ग्रँज्युअरवर प्रयोग त्याच्या डोक्यात होता. आणि अंधयुग सारखं मोठं नाटक. आणि अचानक हा माणूस नाही म्हणल्यानंतर अरे हे म्हणाले कॅन्सल करू आता. पुन्हा यशवंत आला धावून आणि यशवंत म्हणाला सर दिलीप करेल. अरे ते म्हणाले विदुराचा रोल खूप मोठा आहे, 4च दिवस राहिले, तो म्हणाला करेल, मी घेतो त्याच्या तालमी करून. दिलीप करशील का? म्हणून मला पाठ आहे म्हणलं माझं. म्हणजे मोमेंटचं काय करशील?
तर त्यावेळी अशी पद्धत होती, नंतर बरेच वर्ष ती पद्धत होती, प्रोडक्शन स्क्रिप्ट हो केल्या जायच्या. करेक्ट. तर प्रोडक्शन स्क्रिप्ट मध्ये एका बाजूला स्क्रिप्ट लिहिलेली असायची आणि मागच्या बाजूला मुवमेंट प्लॅन प्लान असायचा दिलेला असायचा. आणि त्याच्यात मुवमेंट्स असायच्या, कोणतं पात्र कोणत्या वाक्याला कुठून कुठं जातं. तर ते सगळा मुवमेंट प्लॅन बघून ते म्हणाला मी बसून घेतो. मी त्यावेळी राहत होतो ज्योती लॉजवर. आता तिथे ज्योती लॉज नाहीये, आपली भाजी मंडई जी आहे त्याच्या मागची जी हॉटेल आहे, म्हणजे मोठा अपार्टमेंट आहे, तिथे ज्योती लॉज नावाची लॉज होती. आणि सुदैवाने त्या ज्योती लॉजला एक टप्पा, दुसरा पायरीचा टप्पा आणि तिसरा टप्पा असं होतं, खाली उतरून यावं लागत होतं. आणि अंदाजचा सेट आहे तसाच होता, वर सिंहासन आणि खालच्या पायऱ्यावरून वर जावं लागायचं. तर ते म्हणाला सेटिंग ऑलरेडी तयार आहे, आपण इथं तालमी करू. आणि रात्री 12ला सामसूम झाल्यानंतर त्या ज्योती लॉजच्या तिथं मी आणि यशवंत तालमी करायचो. छत्रपती संभाजीनगर जे आताचं नवीन नाव आहे, या त्याच शहरामध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. सर तुम्ही बोलता बोलताना मगाशी एक फार चांगला शब्द वापरला, मला नाटकाचा नाद लागला. सो मराठवाड्यामध्ये आता अशी नाद लागलेली माणसं कमी सापडतात. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो आणि प्रत्येक गोष्टीला एक योग्य पर्यावरण लागतं. जे पर्यावरण आता थोडस कमी झालंय असं माझं मत आहे. दर 15 ते 20 वर्षांनी पर्यावरण बदलतं. माझ्या वेळी जी एक इकॉनॉमिक किंवा कल्चरल सुरक्षितता होती, ज्याच्यामुळे मला वाटायचं की मी केलं तरी, म्हणजे त्या काळात कसं होतं, एखादा मुलगा नाटकात पडला आणि त्याला काही जमलं नाही तर परतीचे मार्ग अवेलेबल होते. त्यावेळी माणूस सावरू शकायचा. आज अवस्था अशी आहे की तुम्हाला जर सगळं झोकून द्यायचं असेल तर एक तर इस्पार या उस्पार, तुम्हाला बाकी पर्यायच राहत नाहीत. आणि सिक्युरिटी किंवा सुरक्षितता कमी झाल्यामुळं या क्षेत्राकडे बघण्याची एक औदासीन्याचं प्रमाण जास्त वाढत चाललंय. त्याचं कारण ब्रेड अँड बटरची काय सोय आहे, म्हणजे माझा नाव यायला 20 वर्ष लागतील, मिळेल की नाही नाव याची शाश्वती नाही. आमच्या बॅचचं एक कटू सत्य जे मी ओपनली मान्य करतो, आमच्यातले बहुतांश लोक ऑलरेडी नोकरीला होते आधी आणि नंतर नाट्यशास्त्र केलंय त्यांनी. कुमार देशमुख प्राध्यापक, लक्ष्मण देशपांडे प्राध्यापक, अचल खान नोकरीला होते, जयंत फडके एसटीत होते, जयंत दिवान बँकेत होते. मी जरी स्टुडंट असलो किंवा यशवंत, असे 2-3 लोक सोडले. डॉक्टर चंद्रकांत शिरोळे हे डॉक्टर होते. तर हे लोक त्यांचं ब्रेड अँड बटर सुरक्षित होऊन मग नाटकासाठी भरपूर वेळ द्यायचे. त्यामुळे तो काळ आताच्या काळाशी कम्पेअर याच्यासाठी करता येत नाही की बेसिक सुरक्षितता असल्याशिवाय या क्षेत्रामध्ये तुम्ही कम्फर्टेबल नाही राहू शकत. ते भाग आहे. आणि माझं जे होईल ते होईल, मला हे क्षेत्र करायचंय, इतकं उधळून लावणे इतकी मानसिकता असलेली 100त 5 ते 7च माणसं असतात. त्यामुळे आजकाल मला बरेच जण असे प्रश्न विचारतात की नाट्यशास्त्राला पूर्वी जशी स्ट्रेंथ होती तशी आता नाहीये. आता नाहीये. तर त्याचं कारणच असं आहे की मला 15 वर्षापूर्वी असं वाटायचं की माझं काहीतरी होईल कुठल्या तरी क्षेत्रात ब्रेड अँड बटरचं. आज इतकी इन्सिक्युरिटी वाढत चालली आहे की या 20 वर्षात लोकांना कळालं की 500 लोक बाहेर पडले, त्यातल्या 10 लोकांना नाव आलं. म्हणजे हे खूप इन्सिक्युअर क्षेत्र आहे. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, जुनून नावाची गोष्ट कमी झाली अलीकडे. तुम्हाला त्या क्षेत्रासाठी जो मॅडनेस लागतो, झोकून देणं जे लागतं, की तुम्ही 24 तास फक्त नाटकाचाच विचार करणं. आता माझं एक गंमत म्हणून, विनोद म्हणून मी सगळ्यांना उदाहरण सांगतो. मी आपल्याकडे आम्ही कलावंत नावाची ज्यावेळी संस्था स्थापन केली, करेक्ट, त्यावेळी त्याचे 3-4 नाटकं खूप गाजले. गुड बाय डॉक्टर, सूर राहू दे, मालकीन दार उघड, त्याच्यानंतर अश्वमेध, त्याच्यानंतर मला वाटतं महानिर्वाण आणि शनिवार रविवार. तर पहिल्यांदा औरंगाबादच्या इतिहासामध्ये हौशी मंडळीचा प्रयोग हाऊसफुल झाला आणि लोकांना तिकीट नाही मिळाल्यामुळे परत जावं. हे औरंगाबादला घडलं. डार्लिंगला आणि गुड बाय डॉक्टरला लोक परत गेले. मग हे संपल्यानंतर लोक आम्हाला भेटायला येऊन, सर आम्हाला कलावंतचा मेंबर व्हायचं. तर मी त्यांना, बघ नक्की विचार केलास का? हो सर, आमचे 3 नियम आहेत. त्यांना म्हणायचं, पहिला नियम, तालमीमध्ये जांभई आली तर त्याला आम्ही घेत नाही. जांभई किंवा ढेकर जर आला तर आम्ही तुम्हाला घेत नाही. तालमीत आल्यानंतर कोणाला जर झोप आली तर त्याला आम्ही घेत नाही. आणि नंबर 3,
तालमीला न येण्याचं कारण अमुक होतं, तमुक झालं, कुठलंच कारण असू शकत नाही. माझी आई वारली होती म्हणून मला येता आलं नाही, एवढं एकच कारण आहे. किंवा मी मेलो होतो म्हणून मला तालमीला येतं, याच्याशिवाय तालमीला न येण्याचं कारण असू शकत नाही. हे मी डायरेक्ट बोलायचो. तर हे सांगायचं, हे याचा विनोदाचा भाग सोडा. हे जे जुनून आहे, आता मला तालमीला त्यावेळी मी इतका पॉझिटिव्ह होतो, मला पान खाऊन आलेले लोक सुद्धा आवडायचे नाही. मी तालमीला म्हणजे जेवण करून पान खाऊन तालमीला 8चा जर वेळ असेल तर आजही मला, म्हणजे मी नाटकात काम करताना, मी किंवा यशवंत किंवा आमच्या जनरेशनचे बरेच लोक, आजही एखादी मुलगी दाखवायला आणल्यानंतर तिला जसं मला हे पसंत करतील की नाही असं वाटतं, ती फिलिंग आजही आमच्यात आहे. तालमीला जाताना मी 7ला डॉट तिथं असतोच, वेळ झाल्यानंतर सुद्धा. मी नाटकात नसलो तरी इतरांचं नाटक बघायला सुद्धा मी 1.5 तासांनी नाही जात कधीच. मी 7 किंवा 7:05 मी तिथं असतोच. त्याचं कारण मला तो अपमान वाटतो, तुम्ही वेळेचा रिस्पेक्ट नाही केला तर. आणि तो जुनून, मला किती आकर्षण आहे त्या गोष्टीचं, मी किती डेडिकेटेड आहे हे दाखवायचं तुम्हाला. ते एक प्लॅटफॉर्म आहे, तिथं तुम्ही किती सिरियसली त्याच्याकडे बघता हे सिद्ध होतं त्यातनं. म्हणून मी म्हणायचो की ते पान वगैरे तुम्ही लाईटली घेण्याचा प्रकार नाही. दुसरी गोष्ट, तालमी सुरू झाल्या अर्धा 1 तास झाला, सर माझं दुसऱ्या अंकात आहे, मी 10ला येऊ का? मग येऊ नकोस. माझा दुसरा तर येऊ नको. किंवा मग पहिल्या अंकामध्ये एक सर माझं झालं आता एंट्री, जाऊ का मी? तर मला हे चालत नाही, आम्हाला चालत नव्हतं हे. तू पूर्ण नाटकाचा एक भाग आहेस, त्याचा 3 तास तालीम होईपर्यंत कुठेही जायचं नाही. आणि काही काही बाबतीत तर इतके पॉझिटिव्ह होतो आम्ही, तुला कुठल्या ठिकाणी कुठला क्यू आहे, कोणत्या वेळी फेड आउट होतं, कोणत्या वेळी, हे प्रत्येक नटाला माहित पाहिजे, टेक्निकल गोष्टी सुद्धा. आता तू एवढे नियम लाव नवीन पोरांना, तुमच्या कामाव्यतिरिक्त तुम्हाला काही देणं घेणंच नसतं इतर गोष्टींचं. तर मला असं वाटतं की या गोष्टी कमी होत गेल्यात, आणि त्यांना मला नाव नाही ठेवायचं. मला असं वाटतं की थोडासा असुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळं मी एवढा वेळ आणि माझं सगळं देऊन मला काय रिटर्न मध्ये मिळणार आहे हे हिशोब करते नवीन जनरेशन. आधी हिशोब लावतात. एक्झॅक्टली. पण मग आता पैसे तर जास्त मिळतात, आणि आता तर खूप साऱ्या गोष्टी ओपन. हो, पैसे मिळतात, पण ज्याला नाव मिळतं आणि ज्याचं नाव वाचतं त्याला मिळतात. अच्छा, सगळ्यांना कुठे मिळतात? आज तुम्हाला राज्याला, तुम्हाला जर तुम्ही 10 नाटकं बघत असाल तर तुम्ही एखाद्या नाटकाला पूर्ण वेळ बसू शकणं, किंवा आहा क्या बात आहे, आज नाटक करायचंय किंवा तिथं जाऊन आपल्याला चेहरा दाखवायचा आहे, याच्यासाठीच आलेले 90% लोक आहेत. करेक्ट. त्यातला सिरियसनेस, त्यातलं गांभीर्य, बाकीच्या गोष्टी कमी होत चालल्या आहेत, आणि त्याला अनेक कारणं आहेत. त्यांचा आळशीपणा किंवा त्यांचं गंभीर, नाटकाला गंभीरपणे न घेणं हेही असेल, पण त्याच्या बॅकड्रॉपला, म्हणजे मी आय रिस्पेक्ट दॅट, मी आता तो मुद्दा सांगितला, असुरक्षितता हे एक कारण आहे. आई वडिलांचा माग पोटापाण्याचं काहीतरी बघा, अमुक करा तमुक करा, इथं 2-3 वर्ष डिग्री केली, कारण सातत्याने तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं स्वतःला. आणि माझा एक मटेरियल सगळ्यांना असा आक्रमक असा सवाल आहे माझा लोकांना, तुम्ही शिकत असताना नोकरी लागायला तुम्हाला 15 वर्ष लागतात की नाही? करेक्ट. मग तुम्ही कलेला 15 वर्ष का नाही देत? तुला नोकरी 15 वर्ष आधी लागते का कुठल्या क्षेत्रात? नाही. तरी शिकतो की नाही तू? करेक्ट. आणि तुला काय गॅरंटी 15 वर्षानंतर नोकरी लागेल याची? तरी तू शिकतो. मग कलेमध्ये 15 वर्ष, कला शिकायची म्हणून शिकणारे किती लोक आहेत? कला प्रांतात आलेत आणि तिथंच आहेत, एवढंच त्यांचं क्वालिफिकेशन आहे. तू जाऊन चांगल्या संगीतकाराकडे जाऊन म्युझिक ऑपरेशन कर शिकलास का? नाही. तू किशोर निकमला भेटून, सर मला फोटोग्राफी शिकवा सर तुमच्याकडची, कसं असतं? आपण नाही जात कुठे, कोणीच जात नाही. किंवा लाईटसाठी मस्केकडं, किंवा आता वाल्मिक जाधव चांगला पोरगा आहे, तू वाल्मिक जाधवकडे जाऊन मला शिकव रे दादा, मला लाईट्स कशी असतात ते. अशी नवीन पोरं, ती जी भूक आहे शिकण्याची, ती जोपर्यंत येत नाही, यश मिळणं न मिळणं नंतरची गोष्ट आहे, तू काय करतो हाच माझा बेसिक प्रश्न आहे. तुला या क्षेत्रात करिअर करायचं तर तू तुझ्या आयुष्याची किती वर्ष खाण्या पिण्याशिवाय कुठल्याही गोष्टी, एकाही गोष्टीकडे लक्ष न जाता ती तंद्री असलेले किती तास घालवलेस तू कला प्रांतात? म्हणजे हा माझा नाद राहिलेला नाहीये आता. एक्झॅक्टली.
पण मग तुम्ही आता हे म्हणालात सर, की अनिश्चितता ही त्याच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे मुलं याच्याकडे आकर्षित जात नाही. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा ही तर मोजकी माणसं होतात. पण क्रिकेटच्या ग्राउंडवर मात्र गर्दी दिसते, तशी थिएटरमध्ये का दिसत नाही शिकण्यासाठी? शिकण्यासाठी हं. नाही, की मग आता आचरेकर कमी झालेत म्हणून हा प्रॉब्लेम? नाही नाही, ते मुळात असं आहे की माझं स्वतःचं मत असं आहे, एकूण सामाजिक भान, हे मी थोडं गंभीर विधान करतोय, सामाजिक किंवा राजकीय वातावरण कलेसाठी कमी पोषक होत चाललंय असं माझं मत आहे, आणि हे माझा गंभीर आरोप आहे. लोकांमधला उत्साह कमी होण्याची अनेक कारण आहेत. आता हे मी आउट ऑफ द वे जाऊन तुम्हाला काही गोष्टी पटवून सांगतो काय आहेत. मला मला एक जण मुलाखतीमध्ये एक जण असा आला आणि मला म्हणाला, सर नगरपालिकेचे इलेक्शन आहे, तुम्ही त्यावर काहीतरी भाष्य करा, म्हणजे तुम्ही बोला, काय बोलताल का? तर म्हणलं मला नको बोलायला सांगू, मी अवघड बोलेन आणि सगळ्यांना त्रास होईल. नाही नाही बोला म्हणे तुम्ही. तर मी बोललेलो म्हणलं अनेक वेळा, पण नाही नाही उगीच काहीतरी, कारण नाही नाही बोलाच म्हणे तू. ठीक आहे. नंबर एक, नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिका हा, ते तिथले जे मेंबर्स आहेत, सदस्य आहेत आणि नगराध्यक्ष आहे किंवा बाकीचे लोक आहेत, गावाची स्वच्छता करणं हे एकमेव काम नाही आहे त्यांचं. शहराची सांस्कृतिक वातावरण निर्माण करणं ही त्यांचीच गरज आहे. लक्षात ठेवा, इलेक्शन्स येत आहेत, मतदान करताना हा प्रश्न विचारा, सगळ्यांना विचारा. या शहराला सांस्कृतिक चेहरा देणं ही समाजातल्या खूप महत्वाच्या माणसांची आणि राजकीय नेतृत्वाची बेसिक गरज आहे, बेसिक जबाबदारी आहे, आणि हे मी अत्यंत जबाबदारीने विधान करतो. त्याचं कारण, त्याचं एक्सप्लेनेशन मी असं देतो. माझं स्वतःचं मत असं आहे, उद्या औरंगाबादमध्ये प्रेषित रुद्रवार किंवा कमलेश महाजन यांनी काही नवीन प्रयोग केले. रावबाग अजमल, प्रवीण पाटेकर या पोरांची एकांकिका सवाई गंधर्वला पहिली आली, जी महाराष्ट्रात एंट्रीज मिळत नव्हती. पुरुषोत्तम करंडक, सवाई आणि लोकरंग इकडे मराठवाडा दिसतच नव्हता 20 वर्षापूर्वी. या पोरांनी तिथं धडक मारली आणि अंतिमला पाहिला नाटक. ही जी मंडळी आहेत, या मंडळींची नावं इथल्या नगराध्यक्षाला किंवा नगरसेवकाला माहित आहेत का? नंबर एक. मग माझं असं मत आहे, दीड महिन्याला इथले पालकमंत्री, इथले खासदार, इथले आमदार, इथले नगरसेवक या लोकांना चित्रकला, संगीत, नाटक या ज्या वेगवेगळ्या कला आहेत, या क्षेत्रातली किमान 10 ते 15 नावं माहीत पाहिजेत. या लोकांना तुमच्या वेळेप्रमाणे, तुमच्या कार्यबाहुल्यामुळे तुम्हाला शक्य जरी नसलं, 1.5 ते 2 महिन्याला एक मीटिंग सांस्कृतिक क्षेत्राची राजकीय लोकांनी घेतली पाहिजे. त्यांच्या संपर्कात पाहिजे, काय तुमच्या अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम आहेत. उद्या जर समजा प्रवीण पाटेकर, आता उदाहरण म्हणून देतोय मी, प्रवीण पाटेकर किंवा रावबाग अजमल या पोरांच्या एकांका पहिल्या आल्यानंतर असं का होत नाही की मराठवाड्यातल्या 10 किंवा 12 नगर परिषदेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये तिथल्या सांस्कृतिक सभागृहामध्ये देवाणघेवाण करून हे 10 प्रयोग का नाहीत होत? मग या प्रयोगांना लोकांपर्यंत पोहोचवणं ही तुमची जबाबदारी नाहीये का? ही पोरं जाऊन मुंबई पुण्याला तिकडून नाव कमवून येणार आणि 15 वर्षानंतर ते ज्यावेळी इंटरनॅशनल लेवलवर रावबाग अजमलच्या सांगळाला ज्यावेळी बक्षीस मिळतं, त्यावेळी रावबाग अजमल आमचा आहे. ही कुठली पद्धत आहे? मग ज्यावेळी तो स्ट्रगल करत होता त्यावेळी तो कुणाचा होता? मकरंद अनासपुरेला तालमीसाठी हॉल मिळायचा नाही सुरुवातीला. आज आपण अभिमानाने म्हणतो की नाही? म्हणून ही फॅकल्टी माझ्यामध्ये कशी आली? मी सगळे मोडतोड केले. मी सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये रात्री चावी घेण्याची प्रथा दिलीप गारेने सुरू केली. कोणालाही देत नव्हतं कोणी. माझ्यानंतर थोडं थोडं वातावरण बदलत गेलं. मी भाईंकडे गेलो, भाईंना म्हटलं आमचं डिपार्टमेंट कलेचं डिपार्टमेंट आहे, आम्हाला दिवस पुरत नाही, किंवा दिवसा आम्ही तालमी घेतल्या तर इतर तुमचं अकॅडमिक डिस्टर्ब होतं, तर आम्हाला थोडी लिबर्टी द्या आणि संध्याकाळी वाटलं तिथे एक सेवक ठेवा, पण आम्हाला परवानगी द्या. आणि मग डिपार्टमेंट उघडं ठेवायला सुरुवात केली. तालमी तिथं व्हायच्या, किंवा इकडे होत असताना सुद्धा मी चावी ठेवायचो, पोरं काम करायची आणि मग जायची.
त्याचं कारण असं आहे, ती जी सिक्युरिटी आहे, ती जी नरिशमेंट आहे, आणि कलावंत घडत असण्याच्या प्रक्रियेमध्ये तू खूप सेन्सिटिव्ह असतो. त्याला त्या काळात जर नीट नरिश केलं नाही, सांभाळलं नाही, तर तो खूप दुखावला जातो. आणि ते त्याला ते रोपटं असं सांभाळून, त्याला पाणी देऊन, खत देऊन ते मोठे केल्यानंतर त्याला त्या मातीची ओढ लागेल ना. त्याला जर सुरुवातीच्या काळामध्ये दुर्लक्ष त्याच्या वाट्याला आलेलं असेल, तर त्याच्यामध्ये ती कृतज्ञता राहील कशी? तर माझं म्हणणं, ह्या ज्या गोष्टी आहेत या खूप महत्वाच्या आहेत. सांस्कृतिक नेतृत्व शहराचं खूप मजबूत पाहिजे, तर सांस्कृतिक वातावरण म्हणजे वाढीला लागतं, लोकांना एक सिक्युरिटी वाटते. साधारणतः बरी जर नाटकं असतील तर सांस्कृतिक क्षेत्रातल्या काही माणसांनी किंवा राजकीय क्षेत्रातल्या माणसांनी एकमेकांशी संपर्क साधून आणि त्यांना फीड करणाऱ्या लोकांनी सांगितलं पाहिजे, सर राज्यामध्ये हे नाटक चांगलं आहे. तर तिथं प्रतिनिधी जर आला, मुठभर मास्क चढेल पोरांच्या अंगावर. उद्या जर सांस्कृतिक प्रतिनिधी किंवा राजकीय प्रतिनिधी, एखादा खासदार किंवा आमदार जर तिथं चक्कर मारली, किंवा स्टेजवर हारतोरे घेण्यासाठी नाही, सामान्य प्रेक्षक म्हणून, हे जर झालं तर याचा खूप मोठा परिणाम होईल. नंबर 1. नंबर 2, ते जे मिटिंगचं मी बोलत होतो, त्या मिटिंगमध्ये तुला मुंबईमध्ये काय प्रॉब्लेम आहे, तुझी अमुक अमुक अमुक, ठीक आहे, तुम्ही त्यांच्या राहण्याची व्यवस्था करा. एक असं कॉमन हॉस्टेल जसं महाराष्ट्र सदन राजकारणातल्या लोकांसाठी तुम्ही बांधता, तसं सांस्कृतिक क्षेत्रासाठी तुम्ही का नाही सोय करत? मग तुम्ही तिथे एखादी अशी छान, चल रे बाबा, तुला 5 वर्ष चान्स दिला, 5 वर्ष स्वतःचं मेटल वाजव, 5 वर्षांनंतर तुला ही रूम सोडावी लागेल, नवीन येणारा स्ट्रगल तिथे एंटर करेल, पण तुला 5 वर्ष आम्ही दिले, तुला सोय केली तुझी सगळी. असं खंबीर नेतृत्व जोपर्यंत उभं राहत नाही, ही सगळी प्रॉब्लेम काय आहे, जे घटक इम्पॅक्ट करतात कलाक्षेत्रावर, ते सगळे होमोजिनियस पद्धतीनं कामाला लागले पाहिजे. त्यांनी कलेला आणि कलेतल्या कलावंतांना सगळ्या बाजूंनी नरिश आणि प्रोटेक्ट केलं पाहिजे. ती एकदा जर ती उर्मी आणि गरमी कलावंताला लाभली, तर त्याच्यातला उत्साह अजून वाढेल, अजून काहीतरी करावं वाटेल. हे खूप इंटरडिपेंडेंट गोष्टी आहेत. आणि कलावंतांना, मी पुन्हा माझ्या ओरिजिनल मुद्द्याकडे येतो, हे यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं लोकांमधली उमेद कमी होते, कला क्षेत्राकडचा ओढा कमी होत जातोय. त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे की अरे, हे पुढारी आपल्याला बोलत जरी असले किंवा राजकीय नेतृत्व बोलत जरी असलं, तरी यांना सांस्कृतिक क्षेत्राविषयी फारसं देणं घेणं नाही. ही फील तुमच्यापर्यंत डायरेक्ट बोलत जरी नसले तर व्हायब्रेशनच्या रूपात पोहोचतो. कुणाला याची किंमत नाही. कलेला समाजात फारशी किंमत नाही. नाव आल्यानंतर असेल, स्ट्रगलच्या काळात नाही. हे सत्य लोकांना कळायला लागतं आणि म्हणून अवदासीने येतं. असा तो प्रवास आहे. अनेक राजकारणी अनेक कलावंतांना व्यासपीठ देतात, मात्र ते कलावंतही वेगळे असतात आणि ती व्यासपीठही वेगळी असतात. येस येस, ऑफकोर्स. म्हणजे फेटे उडवून जिथे सगळे या गोष्टी केल्या जातात, नाटकात तसं करता येत नसल्यामुळे कदाचित तसा चान्स मिळत नसेल असं वाटतं. सरांनी बोलता बोलता गोविंदभाई श्रॉफ यांचा उल्लेख केला. गोविंदभाई श्रॉफ मराठवाडा मुक्ती संग्रामातले अग्रणी नेतृत्व होतं आणि सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे छत्रपती संभाजीनगरला त्याचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते आणि त्यांनी सरांना खूप मोकळीक दिली होती नाट्यशास्त्र विभागाला नरिश करण्यासाठी, मोठं करण्यासाठी, फ्लरिश करण्यासाठी. सर, किती वर्ष झाले तुम्ही आता थिएटरमध्ये आहात? थिएटरमध्ये तर मी डायरेक्टली 50 वर्षच आहे, 50-55 वर्ष. कारण मेळा सुरू केला म्हणजे मेळा इज अ थिएटर फॉर्म. मेळ्यात तिथून नाटकाला प्रॅक्टिकली मी गाण्याच्या क्षेत्रात मी वयाच्या 8व्या वर्षापासून आहे आणि मी थिएटरमध्ये आलो साधारणतः कॉलेजच्या पहिल्या वर्षाला, म्हणजे 17व्या-18व्या वर्षी पहिली एकांकिका केली, 19व्या वर्षी. तिथून नाटकातच आहे. आणि आता 75 येईल. आता 75 येईल. त्याच्यामुळे 50 वर्ष साधारणतः झाली. सर, किती नाटकं झालीत आतापर्यंत? किती नाटकं केली? झालीत हा शब्द फार वेगळा आहे. तू महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये झालेली नाटकं दिसतील. केलेली, मेहनत केलेली नाटकं किती झालीत सर आतापर्यंत? चित्रपट किती झाले? मालिका किती झाल्या? मला आता आकडेवारीनं रॅन्डमच सांगावं लागेल, कारण माझ्या माहितीप्रमाणे 40 ते 50-55 पर्यंत नाटकं झाली. फुल लेंथ साधारणतः 20 एक एकांकिका. सिरियल ज्या आहेत म्हणजे मालिका वगैरे त्या साधारणतः 12 ते 13. सिनेमे जवळपास 14 ते 15 सिनेमे झालेले आहेत.
त्यातले गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, मरेपर्यंत फाशी नावाचा एक किशोर कदम आणि वर्षा उसगावकर बरोबरचा फिल्म होती. खूप सुंदर फिल्म होती ती. त्याच्यानंतर मग आता धर्मवीर आता आला होता, त्यात एक छोटासा रोल होता. त्याच्यानंतर मग मालिका ज्या आता उल्लेखनीय आहे, ज्या मला माझ्या सेकंड इनिंग मध्ये मला करायला संधी मिळाली रिटायर झाल्यानंतर, त्यात कट्टीबट्टी खूप महत्वाची, जी मला खूप आवडते. त्याच्यानंतर हे मन बावरे, पोस्ट ऑफिस उघडे, सचिन गोस्वामी आणि हास्य जत्रा, या अलीकडचं गोष्टी ज्या कलेला गंज लागू नये म्हणून मी जे सातत्याने काहीतरी करत राहतो, त्यातले हे उपाद्व्याप आहेत. सतत शस्त्र परजून ठेवलं पाहिजे कलावंतांनी, म्हणून हे प्रकार चालू आहेत. आणि आजही काही नवीन कोणी काही केलं की मला असं वाटतं की आता कमलेशनी मध्ये एक एकांका केली होती, नाटक केलं होतं, मी तालमीला जरी बसलो तर मला असं वाटतं की यार काही जागा या अशा ह्या सगळ्या हे जी पोरं आहेत सगळी औरंगाबादची, मला जी 2-4 मुलं आवडतात त्यातला प्रेषित एक आहे, खूप महत्वाचा माणूस कमलेश आहे. ते या पोरांना, मला पद्मनाभ होता, त्यांनी एक नाटक केलं होतं मध्ये, तर या लोकांनी जे काही जागा नाटकामधल्या बघितलं की अरे एखादी, अरे ही क्या बात आहे, हे आपल्याला का सुचलं नाही. तर मला अजूनही कदाचित मी निराश न होणं किंवा न थकणं किंवा औदासीन्य न येणं, हे जे गोष्टी आहेत माझ्या, त्या कदाचित मला, मी तरुणात जास्त राहत गेलो. मी वयस्कर माणसांमध्ये, म्हणजे ज्यांनी आता आता आमचं काय राहिलंय या माणसात मी गेलोच नाही कधी. जे कट्ट्यावर बसले त्यांना फाट्यावर नाही नाही नाही, मी त्यांच्यावर कधीच गेलो नाही. मला ज्यांना खूप काही करायचं आणि ज्यांच्यात खूप ऊर्जा आहे आणि मला असं वाटतं की अरे यांच्याकडनं आपण शिकू शकतो बरंच काही, तर ती स्वतःला, त्यांना आपल्याला जर चार्ज करता आलं तर त्यांना करायचं, आणि आपल्याला वाटलं की इथं आपली चार्जिंग कमी व्हायला लागली तिथं स्वतःला चार्ज करून घ्यायचं. ही 2 वे प्रोसेस मी चालू ठेवल्यामुळेच मी कदाचित अजूनही मला नवीन नवीन काहीतरी करावं. पद्मनाभ पाठक सोबत सरांनी आत्ताच सुजाता पाठक आणि सर असं दोघांनी मिळून फायनल ड्राफ्टचे खूप सारे प्रयोग केलेत. प्रयोग म्हणण्यापेक्षा अभिवाचनाचे प्रयोग केलेत आणि तोही खूप सुंदर प्रयोग होता. सर, तुम्ही म्हणालात की मी तरुणांमध्ये रमतो ज्येष्ठांमध्ये रमण्यापेक्षा. खुन्नस फार घेता तुम्ही, अशी लोकांची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही नवीन पोरांसोबत खुन्नस घेता म्हणाले. हे अगदी खरं आहे. खुन्नस घेतो मी, त्याचं कारण असं आहे आणि त्याचं मी स्पष्टीकरण देतो. त्या खुन्नशीला मी स्वतःवरचा राग समजतो. मला हे, त्याला काय येतं, खुन्नस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असतात. करेक्ट. त्याला काय येतं याचा राग आला तर ती निगेटिव्ह खुन्नस. मला हे काय येत नाही, ही माझी खुन्नस आहे. आणि मला असं वाटतं की मला जर प्रगती करायची असेल, उद्या एखादा माणूस बच्चन सारखं मला येत नाही असं म्हणत असेल, खुन्नस या जगामध्ये किंवा या कलाक्षेत्रात जर कोणी ठेवायची झाली तर आपण कोणाची ठेवणार? दिलीप कुमारची, अमिताभ बच्चनची, विक्रम गोखलेचीच करणार. करेक्ट. तर मी थोडीच खालची जी फळी आहे त्यांच्याशी कोण खुन्नस ठेवणार? तर त्यामुळं मला जे वाटलं की माझ्यापेक्षा हे वेगळं आहे काहीतरी आणि मला हे जमत नाही, त्यांची खुन्नस खरंच धरतो मी. पण ती खुन्नस खूप पॉझिटिव्ह आणि गोड असते. म्हणजे ज्याची खुन्नस धरतो त्याच्याबद्दलचं ऍप्रिशिएशन असतं, पण मी त्याला नंतर कळावं की नाही यार, मास्तरकडे 1-2 गोष्टी अजून आहेत यार, उसमें है एक बात, ते त्यांनी कन्व्हिन्स करेपर्यंत सोडत नाही. तुम्ही ती गोड खुन्नस आहे असं म्हणालात. तुमचा आवाजही अत्यंत गोड आहे आणि शब्दांसोबतही तुम्ही फार लढीवाळपणे खेळता. ही आवड कुठून लागली? ते सांगितलं ना, वातावरण गावाकडेच संगीताचं वातावरण होतं. माझ्यात वारकरी संप्रदायाचं असल्यामुळे मी तिथं भजन कीर्तन ऐकलेलं आहे. देशपांडे गल्लीतनं जात असताना ते गाणं कानावर पडलं. त्यातनं हळूहळू गाण्याची गोडी निर्माण झाली आणि हे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन, ही आवड आहे फक्त. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाजन सरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यातला ठहराव नावाचा प्रकार एकदा कळाला की नाही, फक्त गोड गळा असून चालत नाही, त्या गाण्यातलं जे मर्म आहे आणि त्या शब्दांबरोबर जे खेळणं आहे तिथं सगळी गंमत आहे. म्हणून ज्यावेळी मी कॉलेजला गेलो आणि नाटकाकडे ओढला गेलो आणि औरंगाबादला आल्यानंतर सोनटक्के आणि महाजनांच्या संपर्कात आल्यानंतर मी जे माझा आवडता जो शब्द आहे, नाटकातलं संगीत आणि संगीतातलं नाट्य, त्याचा नाद मला विद्यापीठात आल्यानंतर लागला या लोकांच्या सान्निध्यात. आणि सुदैवाने माणसंच माझ्या आयुष्यात अशी, ते नशिबाचाच भाग असतो. म्हणजे मला संगीताचा नाटकाचा नाद असलेलीच माणसं संपर्कात येत गेली. इथं आलो तर नाथराव नेरळकर, माझ्याच डिपार्टमेंटच्या बाजूला नाथराव नेरळकरांचं पंडित नाथराव नेरळकर.
त्यामुळं माझा पिरियड संपला आणि नंतर देशमुख सरांचा पिरियड असेल तर मी लिजर पिरियड मध्ये मोकळ्या वेळेत नातरावांकडे जाऊन बसायचो की तिथेही कानावर सुरत. म्हणजे मी स्टाफ रूम मध्ये बसून डीए किती वाढलाय किंवा ही रिअल्स किती वाढले? माझा रिटायर होईपर्यंत मला डीए केव्हा कधी वाढला हे काहीच माहित नव्हतं. तर त्याऐवजी मला कोणता राग कोणता कसा आहे हे जास्त डोक्यात बसलं, कारण मी स्टाफ रूम पेक्षा नातरावांकडे जास्त वेळ घालवला. दत्ता चौगुले मित्र झाले. करेक्ट. मग दत्ता चौगुले सारखा बासरी वादक, गायक, कलंदर माणूस, तर ही माणसं टप्प्याटप्प्याने अशी माणसं येत गेली की वेगळी हवा मला लागण्याच्या आधीच संगीत, कला यांचे सूर आणि लय यांनी मी वेडला गेलो आणि त्याच माहोलमध्येच राहत गेलो शेवटपर्यंत. आणि म्हणून मग छोट्या छोट्या गोष्टींवर काम करायचा नाद लागला. मग एका विशिष्ट लिमिटला आलं आणि एखादं स्वतः सिद्ध झालं, सिक्युरिटी आली की आता त्याच्या खोलात जाऊन आपण बघितलं पाहिजे ही काय जागा आहे, हे अमुक अमुक काय आहे. मग शब्दांबरोबर खेळणं, एखाद्या शब्दावर आघात दिला तर काय होतं, एखादा शब्द हा अशाऐवजी असा उच्चारला, काही गोष्टी श्वासाशी संबंधित आहेत. आता आपण परवा महेश जो कार्यक्रम केला त्यावेळी सुद्धा माझ्या अशा कित्येक टक्के, त्यावेळी आपल्याला घेता आल्या नाही बऱ्याच जागा. आता उदाहरणार्थ वो जब याद आहे बहुत याद आहे, तर बहुत हा शब्द श्वास सोडतानाच आहे. आता हे खूप विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, सुरुवातीला नाहीये. वो जब याद आए बहुत याद, इथं ब्युटी आहे त्या गाण्याची. मग हा श्वासाचा भाग आहे. रोमॅन्टिक गाणे जर असतील तर श्वास घेऊन फुलों की रानी, तर हे श्वास घेताना आहे. पण बहुत याद आहे श्वास तुम्ही न घेताना तुम्ही गंमत म्हणून जर करायचा प्रयत्न केला, वो जब याद आए बहुत याद, तर ते ड्राय होत. बहुत ती ब्युटी तिथे आहे. असा प्रत्येक गाण्यामध्ये काही काही ब्युटी स्पॉट असतात. ते ब्युटी स्पॉट शोधायचा नाद लागला. आणि हे मी कम्पॅरेटिव्हली गाणं हे मीन्स होतं, मला आवडत होतं आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की नाही यार इथल्या जागा आहेत, ही सौंदर्य स्थळ आहेत. जसं नाटकामध्ये मी या पद्धतीने काम करताना कुणाला बघितलंच नाही, मी शोधून काढलेल्या पद्धती आहेत त्या. मी आता गंमत म्हणून सांगायचो की भरल्या वृक्षावरती जैसे मधुर फल लटकले, या स्पीचचा हाच पिच आहे. हा जर मी भरल्या वृक्षा, हा पिच याचा नाही. किंवा मग तुगलकचा जर पीस घेतला तुम्ही, ए मेरी अजीज तरीन रियाया हाकिम अदालत का, हे नॅरेशन आहे, याचा आवाज हाच आहे, याचा पिचच हा आहे. पण तुगलक आईला ज्यावेळी बोलतो, क्या करते रहते हो मोहम्मद, अल्लाह से दरखास्त करता रहता हूं अम्मी या खुदा मुझे नींद ना आए, दिन तो यूं ही दुनियावी शोरगुल में गुजर जाता है, मगर ज्यों ही दिन का उजाला रुखसत होता है तो रात की आता यातलं जे मुलायमपण आहे आणि तो जो मूड आहे, रात्रीचा वेळ आहे, शयनग्रहात आहे आणि ती त्याला भेटायला आली आहे, तर हा पिच वीज वीज उद्या अल्लाह से दरखास्त करता रहता हो, नो अल्लाह से दरखास्त, नो अल्लाह से दरखास्त करता, हाच पिच आहे याचा. किंवा आईच याच्या मागे कारस्थानाच्या, हे कळाल्यानंतरचा त्याचा जो पिच आहे, तो तुम्हें कैसे पता चलता मोहम्मद, तुम नहीं बताती तो जलालुद्दीन का भाई बता देता, अगर वो भी न राज खोलता तो सरदार लोग बगावत कर देते. चालाक औरत, काफी होशियारी बरती है तुमने, लेकिन तुम इस गफलत में मत रहना कि तुम मेरी मां हो, इसलिए सजा से बरी कर दूंगा. तुम्हारे प्यार की रत्ती भर कदर नहीं करूंगा मैं, ले जाओ इसे. हाय अम्मी जान, तुमने ये क्यों किया. इख्तिदार की अगर इतनी ही ख्वाहिश थी तो मुझसे कहती ये क्यों किया. आता हे तुम नहीं बताती तो जला, हे जे चिविंग आहे तिथला राग, तुम नहीं बताती तो जलालुद्दीन का भाई होता. चालाक हे जे आहे. आणि अल्लाह से दरखास्त करता रहता हूं अम्मी या खुदा, याचा पिचच हा आहे. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा, यातले आरो आवरो आणि पिच, अभी न जा,
हा पिचच नाहीये, हा फीलच नाही, ही इमोशनच नाही तिथं. तर हे मला गाणं आणि नाटक या दोन्हीमध्ये म्हणजे साठलोट केल्याप्रमाणे मला याचाही नाद लागला, याचाही नाद लागला. आणि मग गाणं किंवा म्युझिक नाटकातलं किती महत्वाचं असतं त्या शब्दांचं, मला ऐकताना कळायला पाहिजे कुठली फील आहे ही, कुठली इमोशन आहे. तसं गाण्यामध्ये सुद्धा त्याला काय म्हणायचंय, मी गाणं इमॅजिन करणं हा प्रकार या पोरांना मी सांगायचो की अरे तुम्ही इमॅजिन करत नाही का, तू गाणं म्हटलं, तुला एखादं गाणं म्हणायचंय ना, हा हे कुठं करत असेल गाणं, तुला प्रश्न पडतो का? करेक्ट. आता साधी मराठीतली पाऊस कधीचा पडतो, कुठं असेल हे गाणं? तू तुझ्या घरात बसलेला आहेस का बाल्कनीत? तू एखाद्या हिल स्टेशनला आहेस का? सगळीकडून घर बंद आहे, फक्त काच आहे, काचेवरून पाणी पडतंय, पाऊस रपरप रपरप सुरू आहे का पडून गेलाय आणि प्रचंड कंटाळा आणि वैतागीर इतका पाऊस चालू आहे, दीर्घकाळ खूप वेळापासून चालू आहे. पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मजाली, दुःखाच्या मंद सुराने पाऊस कधीचा. तर रात्रभर चालू आहे का? वैतागील इतका चालू आहे का? बाहेर जाऊच देत नाही पाऊस, चिकचिक चिकचिक झालीये. किंवा रोमॅन्टिक पाऊस असेल तर त्या पद्धतीचे उच्चार ज्या ज्यावेळी असतील त्यावेळी तुमचे स्वर वेगळे लागतात, इथं वेगळे लागतात. याच्यामध्ये ते जे खूप वेळापासून चालू आहे हा फील तुमच्या स्वरात आलाच पाहिजे. पण तुमचं हे गाणं ऐकताना हा पाऊस बाहेर पडतोय असं वाटत नाही, तो आत कोसळतोय असं वाटत राहत. ती आहेच एक्सटेन्शन, करेक्ट. एक्झॅक्टली आहेच. हा जो नाद आहे, या नादाचा कधी घरी वाद नाही झाला का? नाही, वाद याच्यासाठी झाला नाही की बायको म्हणजे तुमच्या आयुष्यात बायको आल्यानंतर बायकोच्या घराबद्दलच्या ज्या कॉन्सेप्ट असतात त्या कॉन्सेप्टला धक्का लागला नाही ना. माझ्या कलेच्या नादाने तिच्या घरात ती चौकट नाही डिस्टर्ब केली कधी. मी मगाशी जो शब्द वापरला, फ्रीलान्स आर्टिस्ट असणं, उदरनिर्वाहाची काहीच सोय नसणं, अनिश्चित काळासाठी आता काय होईल याचं, अशा माणसाची बायको होणं, आणि मी ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहे, हे तुमचं सेक्युअर मटेरियल, हे तुमचं घर चालवण्यासाठी बेसिक जबाबदारी आणि ज्याच्याशी मी बांधलेलं आहे हे तुमचं. आता याच्या व्यतिरिक्त मी नेमका कुठे रमतो ती फॅकल्टी जर तुमच्या चौकटीला डिस्टर्ब करत नसेल तर लेट मी गो. तर याच्यात त्यांना धक्का लागण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणजे त्याच्यात तिनं ऍडजस्ट करणं हे तिचं किती काही कौतुक असलं तरी एक बेसिक सुरक्षितता मिळाली होती, हा गोष्ट बेनिफिशियल आहेच, त्याचा खूप मोठा वाटा आहे. फक्त दुसरा प्रश्न कुठला आहे की माझा किंवा माझ्या संसाराचा वेळ तुम्ही एवढाच वादाचा मुद्दा होऊ शकतो. इकॉनॉमिक्सचा प्रॉब्लेमच मिटला ना. म्हणजे घराची चौकट डिस्टर्ब माझ्या नादामुळे होणार नव्हती, त्यामुळे तिला तो प्रॉब्लेम नव्हताच कधी. आणि दुसरी गोष्ट, मी त्या दोन्ही गोष्टी घराच्या चौकट डिस्टर्ब होणार नाही त्याच्या व्यतिरिक्तचा जो असा वेळ आहे जो लोकांना कट्ट्यावर बसून गप्पा मारा वाटतात, मी आयुष्यात कन्स्ट्रक्टिव्ह लोकांबरोबरच राहिलो आणि कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टीच केल्या. मी कट्ट्यावर टेम्परामेंट नसलेल्या लोकांबरोबर आयुष्यात कधी बसलो नाही. मी इतका सिलेक्टिव्ह होतो की मी एखाद्या मैफिलमध्ये गेलो, समजा गप्पा मारायला गेलो आणि 8-10 लोक आहेत आणि 1.5-2 तास गप्पा मारल्यानंतर प्रत्येकाचं मी माझ्याकडे कॅटेगरायझेशन केलं, अरे हे काही सेकंड मीटिंग मध्ये बसण्याच्या कामाचं नाही, हे नाही, तर माझी एडिटिंग लगेच सुरू होते. मग मला कोणाच्या सहवासामध्ये कम्फर्टेबल वाटतं त्या माणसांची एक वेगळी यादी माझी तयार व्हायला लागते. मग मी अनवॉन्टेड लोकांबरोबर कधीच बसत नाही. आणि मला जिथं फ्रेश वाटतं, मला जिथं कल्चरली विचारांनी एनरिच होईल असं वाटतं
त्याच कंपनीत त्याच सहवासात मी रमतो आणि त्याची परवानगी मी आगाऊ काढतो बायकोकडनं की आता मला संसारासाठी इतक्या इतक्या गोष्टी केल्या, तर आपण इतक्या इतक्या ठिकाणी जाऊन आलो, हे केलं, तुझं झालं ना सगळं, बाहेर एक टूरवर जाऊन आलो आपण, लेकरा बाळांकडे जाऊन आलो, तुमचा झाला कोटा पूर्ण, आता मला जाऊ द्या, आता मी टपरीवर. करेक्ट. तर ही जे काही आहे ते मी इतकं बॅलन्स ठेवलं आयुष्यात. तरी तिला आवडत नव्हतंच, ती टपरी स्कूलची तिची फेवरेबल नाहीच आहे ती, पण तुला सहन करण्याशिवाय पर्याय नाही असं मी तिला सांगायचं. पण आता ते टपरी स्कूलवाले जे सगळे स्टुडंट्स आहेत ते मॅडमचे पण तेवढेच आवडते. हो ना, मग आहेत ना. नाही पण तिच्या काय लक्षात प्रॉब्लेम कसा असतो, बेसिक कॉन्सेप्ट मध्येच गडबड असते. म्हणजे माझं स्वतःचं मत कसं आहे, मी कॉलेजला ज्यावेळी होतो त्यावेळी एक वाक्य सांगायचो, म्हणजे माझा मुद्दा अजून तुम्हाला स्पष्ट होईल. प्राचार्य जर म्हणाले, सर ते पोर फार वाह्यात तू, तुमचे काही काही पोर फार गडबड करतात पोर. मी म्हटलं, सर आर्ट मधला माणूस एक्स्ट्रा ऊर्जेवालाच असतो. त्याची ऊर्जा पॉझिटिव्हिटीकडे कसं वळवायची हे म्हातारला कळलं पाहिजे. क्या बात आहे. म्हणून मला, आणि महाजन सरांना विनोदात म्हणायचो, सर माझा सगळ्यात प्रॉब्लेम हा आहे, म्हणजे साने गुरुजींची माफी मागून, मला माझं रंगांचं डिपार्टमेंट आहे, मला फार मे आय कम इन असे खूप विनयी नाही, थोडेसे वाह्यात, थोडेसे वात्रट असे पोरं डेव्हलप करायचे ना, जे चॅलेंज आहे कला क्षेत्रात. एवढं का होईना थोडासा तरी वात्रट पाहिजे पोरगा. फार या स्कूलचा पोरगा मला कलेत उपयोगाचा नाही काही, आणि मला हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. म्हणजे बेसिकली त्याच्यात ऊर्जा पाहिजे, थोडासा वात्रटपणा पाहिजे, आणि ती जी निगेटिव्हिटी त्याच्यात समाजाच्या दृष्टिकोनातून आहे त्याला कसं चॅनलाइज आणि मोल्ड करायचं हे माझी जबाबदारी, त्याने करतो. थोडक्यात त्याच्यामध्ये कोंब दिसला पाहिजे, बिलकुल 101. तरच तुम्ही त्याला रुजवायचे. Yes. तुम्ही जे एडिटिंगचं म्हणाला, तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना हेही सांगितलं की तू ग्रॅज्युएशन कर पण नंतर नोकरी कर. बिलकुल. मी पहिला असा मास्तर असेल की पोरांना सांग नंतर नको जाऊ मुंबईला, असा पहिला मास्तर आहे. म्हणजे ज्या कलाक्षेत्रासाठी तो माझ्याकडे बघून आला डिपार्टमेंटला, त्याला मी सांगायचो की नाही तू नको जाऊ, तू हरवशील तिथं. मी मंगेश देसाई यांना सुद्धा मी, म्हणजे मक्या जवळपास आधीच एकांकितनं गेल्यामुळे सरकला पुढे, पण इथं ज्यावेळी त्याच्या आधी, सर काय करू, अजून 2 ते 3 नाटकं कर, आता जाऊ नको, अजून मला असं वाटतं तिथल्या वादळाला सामोरं जाण्या इतकं तू मॅच्युअर झालेलं नाही. म्हणून मग दुसरा सामना घेतला आम्ही. दुसऱ्या सामन्यामध्ये मंगेशने काम केलं, कमलेश होता, आणि मग ते नाटक ज्यावेळी झालं त्यावेळी म्हटलं आप जा सकता, तो 1-2 नाटकं झाली होती त्यावेळी, आणि मंगेशला म्हणलं आप तू जा सकता है. तर असे फार मोजके लोक आहेत. आपला संदीप पाठक, तर संदीप पाठक तर ग्रॅज्युएशन संपलं, तो असा ब्लूम होण्याच्या आधीच ललित कलाला गेला, त्याला दिशा प्रॉपर मिळत गेली. पण संजय सुगावकर असेल किंवा तुमचा अरविंद असेल, ही पोरं एक विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हतीचा येस गीतकार, तोही सरांचाच विद्यार्थी. नाही, गल्लीत गोंधळची पटकथा त्याचीच आहे. त्याची आहे. योगेश चला शिरसाट, हवा अयोध्यामधले पत्रलेखन अरविंदचं आहे. योगेश शिरसाटलाही असंच. हो, योगेशलाही खूप विचार करून जावा. शैलेश कोरडेला करेक्ट. विचार करून जावा तुम्ही. अजून तिथल्या वादळाला, म्हणजे मुंबईत तुम्हाला 2 गोष्टी लागतात. इथं तुमचं बेसिक जे इंटर्नशिप आहे ती पूर्ण झालेली पाहिजे. म्हणजे शस्त्र परजून कोणत्या वेळी कोणतं शस्त्र वापरायचं याचं ज्ञान तर पाहिजे, पण तुला 7 ते 8 वर्ष काम मिळणार नाही याची मानसिक तयारी पाहिजे तुझी. तुला मिळणारं नाव कोणत्या वर्षी मिळेल किंवा तुला केव्हा तुझा उदय होईल हे आता कोणालाही माहित नाही. ती जी अनिश्चितता आहे त्याला भिडायची तयारी असेल तर जा, असं मी मॅक्सिमम पोरांना सांगितलं. वीरेंद्र देशमुख किंवा बाकीचे काही पोरं आहेत, त्यांना 1-2 पोरं होती, त्यांना म्हटलं बँकेत जा, तुझं एकूण टेम्परामेंट बँकेत, कारण जी प्रोजेक्ट वगैरे खूप चांगलं करायची काही पोर, तर सुवाच्य लेखन मॉडेल चांगलं करायचं. अरे म्हणलं तू बँकेत जा. एक पोरगा जरा बऱ्यापैकी बोलायचा आणि माणसं खूप, मी त्याच्या अवतीभोवती त्याच्या फेस्टिवलला किंवा त्याच्या एकांकाला गर्दीच गर्दी. अरे म्हणलं हे व्यवस्थापन चांगलं आहे, तू व्यवस्थापन वगैरे अमुक गोष्टी बघ. काही मेकअपला किंवा याला बॅकस्टेज, हा तुला जायचं असेल तर मुंबईमध्ये गेल्यावर स्ट्रगल करू नको, कुठेतरी असिस्टंट डायरेक्टरशिप किंवा मेकअपच्या ठिकाणी घुस, आणि तिथं मग छोटे छोटे रोल निघतात. त्यावेळी अरे हा कॅरेक्टर आला नाही, उभा राहा, तर तिथे एखादी चुनूक दिसली की तुला लाईन मिळेल, पण ब्रेड बटरचा प्रश्न आधी सोड. आणि हे मी सगळ्या पोरांना
आउट ऑफ द वे जाऊन सांगत होतो. सिलॅबस पूर्ण करणे ही माझी जबाबदारी नाही. हे जे जत्रेत भरकटलेले पोरं आहेत यांना मार्गी लागणे आणि मुक्कामाला जाणे ही या क्षेत्रातला मास्तर म्हणून माझी, कारण या अनिश्चित असलेल्या क्षेत्रात माझ्यामुळे ही पोरं आलेली आहेत. हे मी आयुष्यात कधीच विसरलं नाही, कधीच विसरू शकलो नाही. मी पण यांच्यामुळे झालोय. त्यामुळे या पोरांना मानसिकरित्या, भावनिकरित्या, आर्थिकदृष्ट्या आणि जगराहटीच्या दृष्टीने पोरं स्टेबल आणि कॉन्फिडंट झाली पाहिजेत याच्याकडे माझा कटाक्ष होता. त्यामुळे आउट ऑफ द वे जाऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या बाजूला जाऊन ती पोरं विद्यार्थी नसताना सुद्धा मी काय चाललंय तुझं, कुठपर्यंत चाल, मी अजूनही माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या टचमध्ये आहे. त्यांची पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आजही त्यांनी परवानगी दिली तर की सर माझं काही गडबड होते का माझी काही, तर त्यांना सल्ले देतो, चुकलं तर कल्पना देतो त्यांना. तर ही गोष्ट मला असं वाटतं की मी स्वतः त्या वातावरणात न आल्यामुळं कला क्षेत्रामधलं जे दुर्लक्षितपण असतं, आई बाप, कारण मला एक खूप सुंदर मुद्दा मला सांगायचा आहे. मी नेहमी बोलताना भाषणात असं सांगतो, कला क्षेत्राची गडबड अशी आहे, कलेचा किडा तुमच्या अंगात येण्याचं वय 20-22 आहे, नोकरीला लागायचं वय 20-22 ते 25 आहे, आणि लग्नाचं वय येते. आणि मग गडबड काय होते, मी जर या किड्याच्या मागे लागलो, मला कलेचा किडा आहे म्हणून त्यात काहीतरी मिळवायचं, तर ते तुम्हाला गोंग 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 तुम्हाला ते गोंगाऱ्या देत फिरतं. तुम्ही त्याच्या नादी लागून फिरत फिरत गेलं, अरे इकडे गेलो वाटतं, लग्नात वय गेलं वाटतं. ह्या सगळ्या गडबडी होतात, म्हणून त्याची एक बॅलन्स ठेवावा लागतो. एक तर मला याच्यातच करायचं, काय करायचंय ते, या गोष्टी आता माझ्या ठिकाणी नाही. आणि ज्यांना याचा विचार करायचा आहे त्यांनी कला प्रपोर्शनेट ठेवावी, त्यांनी सुंदरपैकी नोकरी किंवा आपलं आवडतं क्षेत्र बघायचं. आणि मला एक्सप्रेस होण्यासाठी, परगेट होण्यासाठी, रमण्यासाठी मी नाटक ठेवी. नाटक हा माझ्या करिअरचा प्रॉब्लेम नाही. ही क्लॅरिटी तुमच्यात पाहिजे. मग दुःख करत बसायचं नाही, मला तिकडे मला त्या क्षेत्रात जायचं होतं, तिकडे जाता आलं नाही मला. नो, की तुझं एकूणच मानसिक किंवा भावनिक तुझी जी बैठक आहे ती अशी आहे की एका विशिष्ट मर्यादेतच तू खेळू शकतो, हे तू स्वतः ऍक्सेप्ट कर आणि तेवढंच कर. मग हे पळापळी करू नको. तर असं मी विद्यार्थ्यांना मॅक्सिमम, आता जो यांनी प्रश्न विचारला तो मी ओपनली लोकांना सांगत होतो की हे तू बँकेत नोकरी कर, तू वकील हो, तू आता मुंबईला जाऊ शकतो. या पद्धतीने मी मॅक्सिमम मुलांना खऱ्या अर्थाने अवेअर केले, सावध केले. आणि एक मास्तर म्हणून मी या पोरांबरोबर आयुष्यभर राहिलेलो आहे. आजही अनेक पोरं भेटतात, त्यावेळी मी त्यांना हेच मार्गदर्शन करतो की हरायचं नाही. तुला जर, आता शैलेशला किती वर्ष झाली, शैलेशला म्हणलं एक दिन रखा है, फक्त हिम्मत रखो, खूप वर्ष लागतायत, कधी होईल, नो, डोंट आस्क एनी क्वेश्चन. तुझा एक दिवस, काही जणांना गेल्या गेल्या 3 वर्षात, मक्याला गेल्या गेल्या 5 वर्षात सापडला. त्याच मंगेशला वेळ लागला ना. दोघांची बरोबरची जोडी आहे. देता आधार का करू अंधार, पहिली आलेली एकांकिका, नाना पाटेकरांनी कौतुक केलेली एकांकिका, दोघांचाही प्रवास एकत्र सुरू झाला. जाऊबाई जोरात मध्ये दोघांनी मुंबई गाजवली. पण मक्याला वन फाईन मॉर्निंग कायद्याचा बोला मिळाला, त्याचा ट्रॅक बदलला. मंगेशची स्पीड ही 60चीच राहिली, पण मक्या एकदम स्प्रिंग अप झाला. तर हे तुमच्या नावाने कधी कुठं लिहिलंय हे सांग. पण आज मंगेशचा ग्राफ, आज धर्मवीर सारख्या एका मल्टी भन्नाट सिनेमाचा निर्माता झाला आणि एका वेगळ्या रॅकेटमध्ये गेला. तर हे तुमच्या नावावर तुमच्या वाट्यात काय लिहिलंय हे थांबल्याशिवाय कळत नाही. आणि किती थांबायचं हे कलेला प्रश्न विचारायचे नाहीत कधी. मंगेश देसाई, मकरंद अनासपुरे ही विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी, ते वर्गात येऊन बसायचे. पण तुमचे थेट असलेले जे विद्यार्थी आहेत की जे मोठे झालेत, श्याम राजपूत असेल, योगेश शिरसाट असेल, अरविंद जगताप असेल, रमाकांत भालेराव, शैलेश कोरडे, अशी खूप सारी नाव आहेत. रूपलक्ष्मी चौगुले आहे, ती पण खूप साऱ्या मालिका, कल्पना कचकुरे आहे. सो ही तर समजा महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. यांच्या व्यतिरिक्त काही वेगळे विद्यार्थी होते का की जे या मठामध्ये येऊन, खूप लोक होते माझ्याकडे, बरेच जण. उलट माझे विद्यार्थी मला म्हणायचे, आता पद्मनाभ पाठक हा कॉमर्स आहे,
तर आपल्याकडे पद्धत अशी होती SB कॉलेजला की बेस्ट ऍक्टर अवॉर्ड काढायचं. तर दरवर्षी नॉर्मली बाकीची मुलं फार ऍव्हरेज असायची, त्यांना फक्त छंद असायचा म्हणून मॅक्सिमम 90% डिपार्टमेंट ऑफ ड्रामॅटिक्सचाच पोरगा बेस्ट ऍक्टर म्हणून यायचा. त्या वर्षी ज्यावेळी ते पूर्ण झालं त्यावेळी मला पद्मनाभ बरा वाटला. मी पद्मनाभला रिकमेंड केलं. तर डिपार्टमेंटचे पोरं म्हणलं आम्ही नाट्यशास्त्राचे तर तुम्ही आहात. मी म्हणलं नाट्यशास्त्राचे म्हणून थोडंच काढत होतो मी. त्यामुळे म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आम्ही विभागात ऍडमिशन घेतली मग आपल्या पोरांना द्यायला पाहिजे. म्हणलं आपलं वगैरे नाही, माझे सगळे आपलेच आहेत. ज्यांना नाद आहे ती माझी आहेत. आणि मला असं वाटतं की हा पोरगा बरा आहे. मग पद्मनाभ होता, पद्मनाभला घेतलं. बाकीचे बाहेरचे काही पोरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एखादा अकॅडमिक वर्ग रेग्युलर जर सुरू झाला म्हणजे डिपार्टमेंटचं स्वरूपच असं ठेवलं होतं मी की 20% अकॅडमिक होतं आणि 80% इनफॉर्मल एज्युकेशन टाईप होतं. वर्गामध्ये परीक्षा जवळ आली की पोरांना प्रश्न लिहिण्यासाठी जे टॉपिक लागतात ते एकदा रिव्हाइज करून नोट्सच्या स्वरूपात हे परीक्षेसाठी आता. आणि मग ती मैफिल जी बसायची तिथं खऱ्या गप्पा व्हायच्या आणि तिथं कलेमधली गुपित किंवा कलेमधलं अध्यात्म हे जे पुढची जी सोय आहे. आता ज्यांना अकॅडमिक सिलेबस कम्प्लिशन झालं की ते अर्धा गावात निघून जायचा, त्यांना तेवढं नोट्स मिळाल्या चला बस झालं. मग बाकीचे जे ज्यांना अजून शिकायचे येऊ का सर, मग ते सेकंड इयर थर्ड इयरला आलेली जी पोरग आहेत किंवा थर्ड इयर होऊन कुठेतरी गेलेली ती डिपार्टमेंटला आली येऊ का बसू का सर, त्यांची वेगळी मैफिल व्हायची तिथं गप्पा वेगळ्या चालायच्या. मध्ये पोरं सगळे ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुद्धा डिपार्टमेंटला यायची आणि बाहेरची यायची. पण तिथं आमच्या कलेवर मला काही प्रश्नांची उत्तर माहित नाहीत अशा सुद्धा विषयांवर चर्चा व्हायच्या की जी मला त्यांच्याकडनं कळायची. करेक्ट आहे. तर असं स्वरूप डिपार्टमेंटचं ठेवल्यामुळं ती एक प्रोसेस होती अकॅडमिक काम करणे आणि प्लस प्रॅक्टिकल वेगळ्या पद्धतीनं काम करणे, असं प्रवास. आता सचिन गोस्वामींसोबतही तुम्ही काम केलं, अरविंद जगताप सोबतही काम केलं, मकरंद मंगेश सोबतही काम केलं. यांच्याकडनं बाकीच्यांसाठी पण काही व्हायला पाहिजे असं वाटतं का? मराठवाड्यातल्या या आताचं जे नवीन टॅलेंट आहे त्याच्यासाठीचं एक व्यासपीठ त्यांनी निर्माण करावं असं वाटतं. हो, मला असं वाटतं की जी पोरं पुढे गेलेली आहेत ना त्यांनी एक विशिष्ट पद्धतीनं उपक्रम राबवून नवीन पोरांना अकोमोडेट करून घेतलं पाहिजे. प्रॅक्टिकली हे बरंच अवघड गोष्ट आहे कारण या क्षेत्रामध्ये सुरक्षित कोणीच नाहीये. पण एका विशिष्ट याला पोहोचलात तुम्ही की नंतर ते करू शकता. आता उदाहरणार्थ मकरंद सारखा माणूस आहे तर मकरंद समजा एका विशिष्ट हाईटवर गेला तर मकरंद त्याचं प्रोडक्शन असेल तर आपल्याकडची पोरं घेतो ना, पण प्रोड्युसर वेगळा असेल तर तो शब्द कशासाठी टाकेल खर्च. बरं दुसरी गोष्ट, तुम्ही त्या माणसाने तुमचं ऐकावं किंवा यांनी किती किती माणसांसाठी शब्द टाकावे हा प्रॉब्लेम असतोच शेवटी. लिमिटेशन्स असतात. पण तरीही मला असं वाटतं की म्हणजे आता चंद्रकांत कुलकर्णी एकदा बोलला होता. चंद्रकांत कुलकर्णी असं म्हणा की मला तुगलक करायचं. तर मला नेहमी असं वाटतं चंदूबद्दल म्हणजे प्रेमाचा राग आहे माझा त्याच्यावर, प्रेमाचा, की इथं एक दोन नाटकं त्यांनी त्याचं तुगलक डोक्यात होतं त्याच्या. तर मी असं म्हटलं की चंदू तू औरंगाबादला येऊन 1-2 महिने राहून दौलताबादच्या किल्ल्यावर आपण तुगलक करायला पाहिजे. त्यांनी मला वाटतं चंदू दादानी ते प्रपोज पण केलं होतं, बोलला होता एकदा. हो ना, पण कसं आहे की तो एकदा व्यापात तुम्ही त्या एकदा राहट चक्रात अडकलात मग तो त्याचे नवीन नवीन नाटकं नवीन उपक्रम तोही सतत बिझी असतो ना, तो काय अवघड आहे ते करणं. पण मला असं वाटतं की जे आता खऱ्या अर्थाने सेक्युअर झालेत आणि एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेत त्यांनी हात धरून, मला असं वाटतं की हे बऱ्याच प्रमाणात सचिननी केलंय. सचिन गोस्वामींनी सचिननी हे मॅक्सिमम माझं स्वतःचं मत असं आहे. आता हास्य जत्रा तुम्ही जर बारकाईने बघितलं असेल तर मुंबई इंडस्ट्रीत इस्टॅब्लिश झालेले कोणीच पोरं नाही आहेत त्यात, सगळे स्ट्रगलर्सच आहेत. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात घे. समजा आता हास्य जत्रा 10 वर्षापासून सुरू झाली, 10 वर्षापूर्वी हे पोरं कोणीच नव्हते, कुठेच नव्हते. मुंबईच्या सिनेरिओमध्ये ही कोणीच पोरं नव्हती. म्हणजे ओंकार असेल तुमचा तो समीर असेल किंवा तो दत्तू मोरे असेल, दत्तू मोरे असेल, गौरव मोरे असेल, रसिका वेंगुर्लेकर किंवा नम्रता संबेरा. आणि ही जी विशाखा आहे, विशाखाला पहिला ब्रेक सचिनने दिला. मग मेन स्ट्रीम मध्ये नसलेल्या पोरांना घेऊन त्यांनी एक्झॅक्टली. तर हे त्यांनी केलं आणि आजही तो नवीन नवीन काही टॅलेंट असलं की त्याला ते फॅसिनेशन आहे. आता परवा सोलापूरला गेला होता तर सोलापूरला त्यांनी मी गेस्ट होतो ना तिथं, माझा सत्कार झाला. तर त्या कार्यक्रमामध्ये 4-5 पोरं अशी होती ज्यांचे नंबर लिहून घेतले त्यांनी.
आणि तो म्हणाला की मला जिथं कुठं लागेल ते नक्की बोलू तुम्हाला. ते 2-3 पोरं चांगली होती, पोरं टॅलेंटेड, पण तो कनेक्टेड आहे. तर मला असं वाटतं की ही जी सर्चिंग, त्या सोलापूरला गेला तर तिथं त्यांनी शेवटच्या 2-4 एकांका स्वतः ते स्किट जे आहेत ते स्वतः बघितले बसून. तो गेस्ट म्हणून आला होता, संध्याकाळी फंक्शन होतं, पण तो 10ला आला आणि 10 ते 5 पर्यंत त्यांनी कार्यक्रम बघितले आणि नोट डाऊन केले कोण पोरं बरी आहेत. आणि त्यांचे ऍड्रेसेस, फोन नंबर घेतले, मुंबईत आल्यास भेट मला. आणि माझा अंदाज असा आहे की 101% कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्मॅटमध्ये तो बरोबर फिट करेल त्यांना. तर आता तो करतोय ते. तर मला असं वाटतं की तू जो प्रश्न विचारला, इथून ज्यांनी नाव संदीप असेल, अमुक असेल, तमुक, तुमचा जेवढा से आहे, तुमचे 10 लोकांशी बरे संबंध असतील, तर त्याला नेऊन प्रॉपर ठिकाणी भिडवणे. जा तुला इथे हा एक बरा आहे, हा एक बरा आहे, जरा बघ. तू वाटल्यास माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नको, बघ त्याला काय येतंय ते, मग काम दे. ट्रायआउट करून बघ. एक्झॅक्टली. तर त्याला ते चॅनल दाखवणे किंवा मार्ग दाखवणे की या मार्गाने जा. म्हणजे नवीन माणसाचा तेवढा वेळ जाणार नाही. तुमचा वेळ जेवढा गेला प्रॉपर ठिकाणी पोहोचण्यासाठी, तेवढा नवीन माणसाचा जाऊ नये. हे चांगल्या माणसाचं लक्षण असतं. हे मास्तर नाही आहेत, हा गुगल मॅप आहे. आणि यांचं नावही आता बदलायला पाहिजे. डॉक्टर दिलीप गुगल असं यांचं नाव ठेवायला पाहिजे, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे आहे. हा सागा आहे, ही गाथा आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्यायत बसलं तर मला असं वाटतं पुढचे 365 दिवसांचे सगळे एपिसोड्स इथेच होतील. प्रेषित की पोटलीमध्ये अशी असंख्य प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उकल करणारी माणसं आहेत. डॉक्टर दिलीप घारे सर इथे आलेत आणि आमच्या सगळ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. जिथे जिथे सर औरंगाबाद म्हणालेले आहे ते छत्रपती संभाजीनगर आहे असं समजून घ्या आणि कॉमेंट्समध्ये उगाचच काही लिहू नका. त्याच्यापेक्षा सर काय बोललेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. कारण सर खडकीचे पण आहेत, सर औरंगाबादचे पण आहेत आणि सर छत्रपती संभाजीनगरचे पण आहेत. ती शान आहे या शहराची, या भूभागाची. आणि हा मान सन्मान जपणं हे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. विद्यार्थ्याला प्रश्न विचारू देणे हेच अनेक मास्तर करत नाही आणि माझा मास्तर नेमकं तेच करतो. त्याच्यामुळे या कार्यक्रमात आज सर माझ्यासोबत आहेत. सर मनापासनं धन्यवाद. आणि बोलता बोलता कितीतरी गोष्टी घेऊन जातोय मी सोबत आज. जाताल ना 4 ओळी नज्म की हो जाय, म्हणजे मग शेवट त्याच्यावर करता येईल आम्हाला. मी थांबतो. मी माझ्या पोटलीला गाठ मारतो. माझी पोटली सरांच्या खांद्यावर. ना नौड़ायो ठोकरों से, ना नौड़ायो ठोकरों से मेरी खाक कब्र जालिम, यही एक रह गई है मेरे प्यार की निशानी. ये झुकी झुकी निगाहें, ये झुकी ये झुकी झुकी निगाहें, ये झुकी झुकी निगाहें, ये दबी दबी जवानी, तेरा हुस्न कर रहा है मेरे गम की तर्जुमानी. बात निकलेगी, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे, ये भी पूछेंगे तुम इतनी परेशान क्यों हो. उंगलियां उठेंगी सूखे हुए बालों की तरफ.
एक नजर देखेंगे गुजरे हुए सालों की तरफ, चूड़ियों पर भी कई तंज किए जाएंगे, कांपते हाथों से भी दुखड़े कसे जाएंगे। लोग जालिम है, लोग जालिम है, हर एक बात का ताना देंगे, बातों बातों में मेरा जिक्र भी ले आएंगे, उनकी बातों का जरा सा भी असर मत लेना, वरना चेहरे के तासुर से समझ जाएंगे। चाहे कुछ भी हो, चाहे कुछ भी हो, सवालात न करना उनसे, चाहे कुछ भी हो, सवालात न करना उनसे, मेरे बारे में कोई बात न करना उनसे, बात निकलेगी तो दूर तलक जाए। बात निकलेगी तो दूर तलक जाएगी, बातों की खाल मत उछालना, बातों की गहराई तक पहुंचना। थैंक यू वेरी मच सर। धन्यवाद, Thank you. थैंक यू, थैंक यू, थैंक यू।